नोव्हेंबर 1689ची ती भयानक काळ रात्र. औरंगजेबाच्या सैन्यानं रायगड काबीज केला आणि रायगडावर काय मिळालं तर साक्षात शंभूपुत्र शाहूराजे आणि महाराणी येसूबाई दोघांनाही कैद झाली. कदाचित छत्रपती संभाजीराजांच्या वाटणीला आली तशी क्रूर हत्या देखील झाली असती. 7-8 वर्षांचं ते मूल आणि माऊली जिचं कुंकू त्या क्रूर औरंग्यानं पुसलं होतं. काय वाटलं असेल त्या दोघांनाही. संपून टाकावं हे जीवन, करावा जोहार, द्यावा अजून एक दणका आणि संपून टाकावी ही पातशाही कायमची. छत्रपती शिवरायांची सूनच ती आणि त्यांच्या समोर मृत्यू ओशाळला त्या छत्रपती संभाजीराजांची पत्नी. त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. कदाचित त्या भयानकाळ रात्रीही त्यांनी पाहिलं असेल दिल्लीच्या छाताडात धडकी भरत धावणारं मराठ्यांचं ते सैन्य. त्यांनी पाहिलं असेल की त्याच औरंगजेबाचे वंशज उद्या मराठ्यांच्या पायावर डोकं ठेवून आपल्या जगण्याची भीक मागतील. पण भविष्यातल्या त्या दिवसासाठी आज कर्तव्य करणं भाग होतं. कृष्णाच्या त्या कर्मण्यवाधिकारस्ते या वचनाप्रमाणे महाराणी येसूबाईंनी राजाराम महाराजांचा राज्याभिषेक केला होता आणि सांगितलं, तुम्ही सर्वही पराक्रमी मनसबदार आणि एकविचारी होऊन राजाराम साहेब यास घेऊन बाहेर पडावे. तथापि थोडी बहुत मसलत पडली असतानाही हा किल्ला बेलाख वर्ष 6 महिने टिकाऊ पडेल या कठीण प्रसंगातही रायगड लढवण्यावर त्या ठाम होत्या. तसा तो पुढे त्यांनी 8 महिने लढवला देखील. पण त्यानंतर जो त्याग त्यांच्या वाट्याला आला तो सुद्धा साधा नव्हता. तर तब्बल 30 वर्षांची काळ रात्र जणू ती होती. पण त्यानंतर एक दिवस मराठ्यांच्या सैन्यानं महाराणी येसूबाईंचा पुत्र छत्रपती शाहूंच्या सैन्याने दिल्लीच्या मगरमिठीतून येसूबाईंना सोडवलं आणि तेही दिल्लीच्या बादशाला दिल्लीतच पाणी पाजून. पण हे झालं तरी कसं आणि केलं तरी कोणी हे आज आपण बघणार आहोत. 3 डिसेंबर 1689ला रायगडवर शाहू महाराज आणि महाराणी येसूबाई दोघांनाही कैद झाली. तिथून पुढे हे मराठ्यांचे राज्य जिंकण्यासाठी औरंगजेब मरेपर्यंत झगडत राहिला. पण मराठ्यांच्या समोर पूर्णपणे हतबल होऊन याच मातीत मिळाला. तेव्हा महाराणी ताराबाईंना शह देण्यासाठी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 1707 साली दिल्लीचा पुढचा बादशाह मुअज्जम याने शंभूपुत्र शाहू यांना सोडून दिले. पण भविष्यात मराठे वरचढ होऊ नये म्हणून एक हातचा राखून ठेवला आणि महाराणी येसूबाईंना मात्र कैदेतच ठेवले. मातेची पुत्राबरोबर ताटातूट केली. शाहू महाराष्ट्रात आले आणि त्यांनी राज्य मिळवलं. शंभूपुत्र शाहू छत्रपती शाहू झाले. पण त्यांची आई महाराणी येसूबाई मात्र दिल्ली शहाच्या कैदेतच खितपत पडल्या. मराठी मनाला ही गोष्ट बोचत होती. मराठे हळहळत होते पण संधी मिळत नव्हती. कारण येसूबाईंना दिल्लीत ठेवले होते आणि दिल्ली खूप दूर समजली जात होती. दरम्यानच्या काळात काही अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे येसूबाईंच्या सुटकेचा तो दिवस जवळ आला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीच्याच बादशाला दिल्ली झेपेना. त्यामुळे बादशापेक्षा वरचढ दिल्लीत तयार झाले. त्यात सय्यद हसन अली खान आणि हुसेन अली खान हे 2 सय्यद बंधू खूपच ताकदवर बनले. 1713 साली त्यांनी फर्रुखसियर या दिल्लीचा बादशाह घोषित केले. पण बादशाह बनताच याच फर्रुखसियरला सय्यद बंधूंची भीती वाटू लागली. म्हणून त्याने सय्यद हुसेन अली खान याला दक्षिणेत पाठवले आणि दक्षिणेकडे बलवान होत चाललेल्या मराठ्यांना सांगितले की तुम्ही हुसेन अलीला दक्षिणेत संपवून टाका. पण मराठ्यांचे तेव्हाचे नवनिर्वाचित पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी उलटेच फासे टाकली. त्यांनी हुसेन अलीशी हात मिळवणी केली. दोघांनाही एकमेकांच्या ताकदीचा अंदाज होता. या काळात मराठ्यांची ताकद एवढी वाढली होती की मराठींनी 3 मागण्या हुसेन अलीकडे केल्या. पहिली की छत्रपती शाहूंच्या राज्याला मोगलांनी मान्यता द्यावी. दुसरी, मोगलांच्या दक्षिणेतील सर्व 6 सुभ्यांच्या चौथाईचे अधिकार मराठ्यांना द्यावेत. आणि तिसरी व सगळ्यात महत्त्वाची म्हणजे महाराणी येसूबाई आणि इतर मराठ्यांची मुक्तता करावी. या 3ही गोष्टींना हुसेन अलीने मान डोलवली. पण आता या मागण्या दिल्लीच्या बादशाहकडून अधिकृतपणे मान्य करून घेणं गरजेचं होतं. बादशाह फर्रुखसियरने मराठ्यांच्या 3ही मागण्या फेटाळल्या. तेव्हा मराठ्यांनी दुसरीच चाल खेळली. औरंगजेबाचा एक लाडका नातू मैनुद्दीन हुसेन मराठ्यांच्या ताब्यात आहे आणि त्याला घेऊन आम्ही दिल्लीला येतोय असं पत्र मराठ्यांनी बादशाहला पाठवलं. मराठे दिल्लीला येणार म्हटल्यावर फर्रुखसियर घाबरला. त्यात औरंगजेबाचा नातू जिवंत आहे हा त्याला धक्काच होता.
कारण तो आला तरी त्याची स्वतःची बादशाही जाईल असं त्याला वाटू लागलं. कारण बादशाह फर्रुखसिंह हा स्वतः औरंगजेबाचा नातू होता आणि मैनुद्दीन हुसेन जिवंत असेल तर दिल्लीवर त्याचा पहिला हक्क झाला असता. आपल्या बापाला देखील सत्ता स्पर्धेतला शत्रू मानणारे मुघल यावेळी न घाबरतील तर नवलच. त्यांनी हुसेन अलीला पत्र लिहून सांगितलं, जर औरंगजेबाचा नातू जिवंत असेल तर त्याला घेऊन तू दिल्लीला ये, मराठ्यांना आणू नको. काही मराठ्यांची दहशत. हुसेन अली म्हणाला, मराठे ऐकणार नाहीत. तुम्ही त्यांच्या मागण्या फेटाळल्या आहेत. मी त्यांना घेऊनच दिल्लीला येतो. मग ते औरंगजेबाच्या नातवाला एका सुंदर हत्तीवर बसवून मराठ्यांचे पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचा पुत्र बाजीराव बल्लाळ, खंडेराव दाभाडे, शंकराजी मल्हार यांच्यासह 4000 मराठे दिल्लीवर चालून आले. खुलताबाद येथे जाऊन औरंगजेबाच्या समाधीचे दर्शन घेऊन हा नातू दिल्लीकडे निघाला. मराठ्यांची दिल्लीवर ही पहिली स्वारी होती. यापूर्वी दिल्लीचे सैन्य महाराष्ट्रात येत असे, पण आता वेळ बदलली होती. आता महाराष्ट्राचं सैन्य दिल्लीला निघालं होतं. फेब्रुवारी 1719च्या मध्यात मराठ्यांचं हे सैन्य दिल्लीला पोहोचलं. दिल्लीत औरंगजेबाच्या नातवाचं दर्शन घ्यायला लोक गर्दी करू लागले. मग फेब्रुवारी 1719 मध्ये सय्यद हुसेन अली मराठ्यांच्या 3ही मागण्या घेऊन बादशाहला भेटायला गेला. बादशाहने पुन्हा या 3ही मागण्या फेटाळल्या आणि पुढच्या 2 दिवसात मराठ्यांच्या वरच दिल्लीत हल्ले झाले. या हल्ल्यामुळे मराठी जास्तच खवळले. तुम्ही हुसेन अलीला धारेवर धरले. पुढच्या 2 दिवसात फर्रुखसिंहच्या दरबारात हुसेन अली सोबत बाळाजी विश्वनाथ स्वतः हजर झाले. संताप आलेल्या सय्यद हुसेन अलीने फर्रुखसिंहला खाली खेचले आणि स्वतःच्या कट्यारीने त्याचे दोन्ही डोळे काढले आणि बादशाहलाच अदबखान्यात टाकले. दिल्लीच्या बादशाहची ही दुर्दैवी अवस्था मराठ्यांनी पाहिली. सगळीकडून खिळखिळी झालेली दिल्ली मराठ्यांनी पाहिली. मराठ्यांचा पुढचा पेशवा बाजीराव बल्लाळ याला दिल्लीच्या या नामशेष होत जाणाऱ्या ताकदीचा चांगलाच अंदाज आला. त्यानंतर हुसेन अलीने 20 वर्षाच्या रफी-उद्दर राजत नावाच्या एका मुलाला पुढचा बादशाह घोषित केले. या रफी-उद्दर राजतने मराठ्यांच्या 3ही मागण्या मुकाट्याने मान्य केल्या आणि नव्या कराराप्रमाणे मराठ्यांच्या मागण्या मान्य करून वर मराठ्यांना 50 लाख रुपये खंडणीही दिली आणि त्यामुळे महाराणी येसूबाई यांच्या सुटकेचा मार्ग देखील मोकळा झाला. 4 जुलै 1719च्या दिवशी तब्बल 30 वर्षांनी येसूबाई साताऱ्यात आल्या आणि आपला पुत्र शाहू याला मिठीत घेतले. काय कालवा कालव झाली असेल या दोघांच्याही मनात. 30 वर्षांचा तो काळ डोळ्यासमोरून सरकन गेला. 30 वर्षापूर्वी मुघलांचे कैदी म्हणून वाट्याला आलेले जीवन आणि आज एका दणक्यात सगळी मुघलशाही पुसून टाकण्याची हिंमत असणारे मराठे, हे झालं तरी कसं? हे झालं प्रत्येक मराठ्याच्या लढणाऱ्या ऊर्जेमुळे. हे माझ्या शिवशंभूचं राज्य आहे आणि त्यासाठी कितीही यातना झाल्या तरी मागे हटणार नाही, मनातून खचणार नाही. अशा मराठ्यांच्या स्त्रियांच्या मनात ताराबाईंच्या शौर्यातच, येसूबाईंच्या त्यागातच मराठ्यांच्या उज्ज्वल भविष्याची बीज होती. त्यामुळे हा अखंड हिंदुस्थान जेव्हा मुघलांचा दास झाला होता तेव्हा देखील हा महाराष्ट्र सह्याद्रीच्या कड्याप्रमाणे अवैध्यच राहिला. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या औरंगजेबाच्या नातवाला घेऊन मराठे दिल्लीत गेले होते तो औरंगजेबाचा नातू नव्हताच. शाहू महाराज आणि बाळाजी विश्वनाथांच्या डोक्यातून आलेला तो औरंगजेबाचा नातू एक तोतया होता. मैनुद्दीन हुसेन नावाचा एक औरंगजेबाचा लाडका नातू पुण्यात 1696 साली वारला होता. त्या गोष्टीचा वापर मराठ्यांनी केला. तो मराठ्यांना दिल्लीपर्यंत पोहोचवण्यात एक प्यादा होता. त्या तोतयाचं पुढे काय झालं माहीत नाही, पण महाराणी येसूबाईंची सुटका करण्यासाठी मराठ्यांनी त्यांची शिडी मात्र वापरून घेतली.